कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आज तुझी बातमी वाचून ना लय भारी वाटलं बघ मला। अरे अख्ख्या पेपरात तुझ्याच बातम्या आहेत। तुझ्या या बातम्या वाचून ना माझी छाती अशी गर्वानं फुलून आली बघ। खरंच अर्जुन, मी तर जगण्याची आशाच सोडून दिली होती रे, पण तू आपल्याला परत आणलंस आणि मला जगण्याची नवी उमेद मिळाली। बापू अहो अर्जुन, अरे हाताच्या 5 बोटांप्रमाणे घरातला प्रत्येक सदस्य मिळून घर बन, आणि आम्हाला अपर्णाची कमतरता भासत होतीच, पण तू तिला परत घेऊन आलास। हे बघा, मी हे सगळं आपल्या कुटुंबासाठीच केलंय ना, आणि आप्पीची या घराला किती गरज आहे हे माहित होतं मला। अर्जुन, मी तुला माझं जावई नाही, मुलगाच मानत आलोय। कसं सांगू तुला, आज तुझ्यात मला माझा मुलगाच दिसतोय। खरंच असा मुलगा मिळायला भाग्य लागतं रे। आव बापू, हे बघा सगळं होईल व्यवस्थित, आता काळजी करू नका। हो ना, मी तर ना आज छोटे सरकारांसाठी आणि वंचनसाठी नवीन रेसिपी बनवली आहे, आणि तुम्ही बघा त्यांना किती आवडते ते। मोना, अगं थोडं क्रेडिट मला पण दे ग। नाही म्हणजे मी मदत केली ना तुला। एक मिनिट, असं कसं? मी पण थोडाफार किरकोळ मदत केलीच की। हे सगळं एवढं सोपं नसणार आहे माझ्यासाठी। आता हे सगळे माझं कौतुक करतात, पण जेव्हा ही आप्पी नसल्याचं त्यांना कळेल तेव्हा काय करतील ही लोक? ऐका ऐका ऐका, मा तयार आहे, सगळं रेडी आहे ना? हो छोटे सरकार, सगळी तयारी झाली आहे, आणि तुम्ही सांगितलेला स्पेशल पदार्थ पण रेडी आहे। या बात, आज मला घरी आल्यासारखं वाटलं पाहिजे। मी आलोच। बापू, अहो अमोलनं त्याच्या आईला बघितलं आणि परत पूर्वीसारखा वागायला लागला तेव्हा। अहो पार्टनर, त्याच्याकडे बघून कोणतरी म्हणेल का हे पोरगा आजारी होतं कालपर्यंत। भारी दिसू राहिली तू, कसला भारी ड्रेस। हा म्हणजे आता यांच्या पैशाच्या मानाने एवढं भारी नाही बरं का दीपी, तू पण विसरू नको। आतापर्यंत तुला एवढा भारी ड्रेस कधीच घालायला मिळाला आहे ना? भारी दिसू राहिली दीपी, भारी ड्रेस। एक काम करते, माझी चिली पिली नाही ना, बस मला फोटो पाठवून देते एकदम। मा, मग काय करतेस तू? मी काय कुठे काय ते हे मा, तू आता सेल्फी घेत होतीस ना? हा ते मा, तुला एवढे दिवस तिकडे राहून एक पण फोटो काढता आला नसेल ना? हा ना, तिकडे होते ना, एकटी आजारी होते, कोण नव्हतं ना। मग त्याचं घेऊ नको मा। मा, अगं तू आलीस हे पण एक स्पेशल मोमेंट आहे। चल आपल्या दोघांचा एक सेल्फी घे। हा मा, घे ना ग सेल्फी। हा हा मा, आज तुला घरी आल्यासारखं वाटणार बघ। खाली तुझी सगळी वाट बघताय, चल लवकर। का का वाट बघताय? अगं सरप्राईज आहे, चल चल चल। अयो, दवाखान्यात वर आले मी।
टिपे मला कळायच्यात ना हालीत ना टिपे. मा काय बोललीस का आता तू? नाही नाही पुढे काय. चला चला खाली चल. अर्चा आपल्याला आज डॉक्टरांना दाखवून घेऊ म्हणजे सगळी काळजी मिळेल. हा मला तर लवकर दिदीला कामावर जाताना बघायचंय. नाही मला काय वाटतं माहिती का, आत्ता आपल्याला आपल्या सगळ्यांमध्ये रुळू दे जरा. म्हणजे एवढ्या मोठ्या धक्क्यातून आता सावरते ना ती, तर मग तिला आता आपल्या माणसांची जास्त गरज आहे दवाखान्यापेक्षा, असं वाटतं मला. नाही अर्जुन, पण उपचार तर केलेच पाहिजेत ना. दादा मी आप्पीच्या अधिकाऱ्यांबरोबर बोललोय, तर ते सरकारतर्फे तिला मदत मिळणार आहे उपचारांसाठी. त्यांचं काय होतंय बघू आधी, मग ठरवू आपण काहीतरी निर्णय घेऊ. नाही अर्जुन, शासनाची मदत येईलच, पण आपण त्यांच्यावर अवलंबून नको राहायला. काय आहे, एवढा मोठा अपघात झाल्यानंतर अपर्णाची मानसिक अवस्था नक्की काय आहे हे डॉक्टरांपेक्षा चांगलं कोण सांगू शकेल? हा, होय, स्वप्नील सर म्हणतात ते बरोबर आहे. तसं बघायला गेलं तर मला आप्याची तब्येत जरा अशक्तच वाटते हो. हा, हो दाजी, मी डॉक्टरांना कॉल करून बोलवून घेतो, म्हणजे काळजी मिळेल आपली. पुढचं काय ते स्पष्ट कळेल आपल्याला. उमा उमा आण लवकर. हो. मा तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं काहीतरी केलंय. हे, हे बघ, मोमाने तुझ्यासाठी बनवले. सांग कशी झालीये खाऊन? काय झालं मा? अमोल बाळा, मी तुला काल काय सांगितलं होतं की मला जास्त प्रश्न विचारू नको. कसं आहे, जुन्या आठवणी ताज्या झाल्या तर उगाच तिला त्रास होऊ शकतो ना, है ना. ओ बाबा सॉरी मा. अरे अमोल बाळा, सॉरी कशाला म्हणतो तू? अपघातानंतर मला फार काही आठवत नाही ना ते सोडलं तर. इट्स ओके मा. वंस, हे बघा, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला कुणीच काही नाही विचारणार. फक्त ती आळूवडी टेस्ट करा ना आणि कशी झाली आहे सांगा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.